आपला पिकअप आला आहे, आपला फ्रेंड आहे मोसेस. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. Then you take photos while on top. So this is the best vehicle. This is the best vehicle we use. तर सुप्रभात मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि आज आहे माझा आफ्रिकामध्ये पकडून चला 18वा किंवा 19वा दिवस. तर आज आपण जाणार आहे तंझानिया आपण सोडून परत जाणार आहे केनियामध्ये. केनियामध्ये का जाणार आहे खास करून ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. पण हा ब्लॉग आपण फोकस करणार आहे आपण कसं तंझानिया टू केनिया बॉर्डर क्रॉस करणार आहे ते. कारण की आपण सगळं बॉर्डर क्रॉसिंग दाखवतो तर आपण ही पण दाखवणार आहे. तर आता मी आहे माझ्या हॉस्टेलमध्ये. आता सकाळचे वाजले आहेत 6:45 झालेत. तर आता ह्या टायमाला आता मी इथून विचार केला की 8 वाजेपर्यंत आपण निघू सगळं ब्रेकफास्ट वगैरे करून. तर माझ्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला सांगतो भाई, इथे जर कोणी येत असेल तंझानियामध्ये आरुषामध्ये तर आरुषा बॅकपॅकर्स हॉस्टेलमध्ये स्टे करा बाय. नेक्स्ट लेवल आहे. आता आपला हा ब्रेकफास्ट आहे सकाळचा, तुम्ही पाहू शकतात. हे रोज हा सेम ब्रेकफास्ट आहे. बट काय अजून काय पाहिजे. मस्त तुम्हाला कलिंगड चाय, ही चाय एक नंबर आहे. आफ्रिकन प्राईड मसाला टी. आणि हे बघा इथे हे सगळं तुम्हाला भेटतंय फक्त आणि फक्त $5 $6 सॉरी. तर चांगलं हॉस्टेल आहे. मी भाई रेकमेंड करणार, मला खूप आवडला. मी इथे 3 रात्र काढले भाई. नेक्स्ट लेवल होती, मस्त होता. आणि चला आता मी ब्रेकफास्ट करतो आणि तुम्हाला रस्त्यावर भेटतो. चला. सो ऑलराईट तर मित्रांनो, फायनली नाश्ता वगैरे करून आता मी आलो आहे बसस्टॉपमध्ये. हॉस्टेलच्या जवळच होतं, हार्डली 400-500 मीटरवर होतं. आणि आता मी चाललो आहे नमांगा बॉर्डरला. इथून आपण बॉर्डरला आपण 7,000 शिलिंग्स. एक मला इथे एक जाम हरामी लोक आहेत, म्हणजे आता एक्सपिरियन्स केलं. इथे कसं चालतं माहिती आहे, तुमचं जर जो कोणी माणूस अननोन असेल तुम्हाला टॅक्सीपर्यंत बोलून आणतो म्हणजे घेऊन आणतो तर त्याला कमिशन देतात हे लोक. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कुठल्या स्टॉपला उभा आहे, एका माणसाने मला विचारलं कुठे जायचं, मी त्याला बोललो तर तो येऊन इथे ह्याचं कमिशन मागणार. आणि मला माहिती आहे बाई टॅक्सी कुठून भेटते. मी एक दिवस आधीच सगळं रिसर्च केलेला काराटूला, जो तुम्ही मागचा ब्लॉग व्हायला वगैरे. तर तो मला बोलतो की 10,000 आहे. आणि इथे येऊन मला तो ज्याची टॅक्सी आहे तो मला बोलतो 7,000. मी बोललो भाई, म्हणजे मी आता हिंदीमध्ये ते फील येतं बोलायला बनव वगैरे. मी त्याला सरळ बोललो भाई मला माहिती आहे 7,000चे आहे, तू उगाचचे तुझे हे नको करू. 1 2 3 4 लोक भरलेत, अजून किती भरतायत. हे जेवढं भरणार तेव्हाच निघणार. जो पण काय अपडेट असेल तुम्हाला बॉर्डरचं सगळं सांगतो मी. आणि पावसाळा इथे पावसाळ्याचं वातावरण झालं आहे. आता आहे 14 डिग्री. 14 डिग्रीमध्ये मी चड्ड्या बिड्ड्या घालून बसलो. आणि इथे लोक बघा शॉल, प्रॉपर जॅकेट बिकेट. मला थंडीच वाजत नाही, काय माहिती काय यार. चला आता जो पण अपडेट मी तुम्हाला पुढे सांगतो. मित्रांनो फायनली 1.5 तासाच्या जर्नीनंतर आपण आलो आहे नमांगा बॉर्डर. भरपूर सारे गोरे दिसत आहेत मला. आणि आपल्याला आता जायचं आहे इमिग्रेशन करायला. इमिग्रेशन आहे कुठे, इकडे की तिकडे मला माहिती नाही. चला बॉर्डरवर आलं की आपली धगधग चालू होते. तर बघू कसा काय एक्सपिरियन्स असेल. तसं काय टेन्शनची वार्ता नाही. केनियाचा विजा जो ETA असतो सिंगल एंट्री असतो. बट तो कसा असतो ईस्ट आफ्रिका, जसं मी तुम्हाला सांगितलं ईस्ट आफ्रिकामध्ये तुम्ही किती पण फिरा आणि परत एंटर करणार केनियामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आणि मी इमिग्रेशनवाल्याला पण विचारलेलं. तर बघू, मला वाटतं नमांगा 1 स्टॉप बॉर्डर आय थिंक सो हेच आहे. कुठून जायचं बघू. चला. सॉर्ट तर मित्रांनो फायनली आपलं इमिग्रेशन स्मूथली झालं. काही टेन्शन नव्हतं, मला धगधग होती. आता तुम्हाला सांगतो एक रूल काय, ETA जो आहे आपल्याला 3 महिन्याची व्हॅलिडिटी भेटते. तर 3 महिन्यामध्ये मी किती वेळा पण म्हणजे ईस्ट आफ्रिका कंट्रीमध्ये केनियाचं ये जा करू शकतो, मला गरज नाही. हां, जर मी केनिया सोडला आणि इंडियाला गेलो तर ETA एक्सपायर होतं. तर एक शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला पण कळली पाहिजे, त्यासाठी मी सांगतो. म्हणजे मी किती वेळा पण येऊ शकतो, जाऊ शकतो तंझानियाला वगैरे वगैरे. तर ते मी आता कन्फर्म केलं. तर फक्त इंडिया जर तुमच्या होम कंट्रीला गेलं तर तुमचा ETA संपतो, मग तुम्हाला नवीन काढायला लागतो. आता ठीक आहे, आता मी इथे माझा जो आपल्याला आता येणार आहे पिकअप, आता आपली जी असणार आहे व्लॉग, नेक्स्ट व्लॉग तर भारी असणार आहे. सफारी आपण करणार आहे आणि ती कशी करणार आहे काय सगळं तुम्हाला डिटेल्स देणार आहे. भाई माझं ड्रीम होतं सफारी करायचं. तर आपल्याला खास करून तो घ्यायला येणार आहे. 20 मिनिटात येतोय मला बोलला. तर तोपर्यंत मी इथे थांबतोय आणि विचारतो तो काहीतरी खाऊन घेतो. कारण की आता आपल्याकडे एवढे पैसे उरलेत ना, कारण की सफारीचे पैसे आपले वाचणार आहेत. तर त्यामुळे आता मी इथे वेट करतो आणि तुम्हाला मी सांगतो. चला फायनली बॅक टू केनिया दुसऱ्यांदा. आणि मस्त आहे. आता वाजले आहेत 11 वाजले, म्हणजे टायमावर आहे आपण भाई. मी त्याला बोललेलो 11 वाजेपर्यंत येतो, 11 वाजता डॉट आपण पोहोचलो आहे.
ट्रॅव्हलिंगमध्ये भाई आपण कसं आहे भाई टायमाला पण इम्पॉर्टंट देतो. बाकी काही असू दे, हां ट्रॅव्हलिंग आणि शूटमध्ये बाकीला आपण टाईमला इम्पॉर्टंट नाही देत. चला जो पण काय अपडेट असला मी सांगतो. तुला पिकअप आला आहे, आपला फ्रेंड आहे मोसेस. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. आणि आता आपण जाऊया त्याच्यामध्ये बसू. चला कसं काय आहे, लेट्स गो. आपण एकटंच आहे भाई, अजून कोण आहे नाही, काय सीन आहे. तर आपण बसलोय आणि येस चला मग आता एन्जॉय करू. ऑलराईट तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत आपल्या जे नियाती कॅम्प आणि बबून बजेट सफारीचे ओनर which is Dennis. So how are you, Dennis? I'm good, my brother. How are you? I'm good. So, welcome to Kenya. Yeah, Kenya Karibu. Karibu, yes. We say Karibu. Karibu means you're welcome. Yeah. So feel at home. And Kenya is a country of adventure. We have several tours to Masai Mara. You can do Masai Mara 2 nights. 2 nights. 1 night Lake Nakuru. 1 night Lake Naivasha. And Amboseli, where we are right now. Yeah. So you feel welcome and feel at home. Yeah, exactly. Yes, right. And I just want to say, like, Dennis is very like next level property you're having, and it's really beautiful. And yes, you only tell me like how much like it takes time. You only tell us about the viewers about the all your things, everything. Otherwise, on side of tours and safaris in Kenya, we have several itineraries as per the number of days you have. If you have 3 days, we can offer maybe 2 nights Masai Mara or 2 nights Amboseli. If you have like 6 days, you can do Masai Mara 2 nights, 1 night Lake Nakuru, and 2 nights Amboseli, where we are right now. And from here, you are heading to do a game drive in the Amboseli National Park for the best view of Kilimanjaro. Kilimanjaro is one of the highest mountain we have in Africa, and Amboseli is one of the park whereby we have the most biggest elephants you can spot in the world. They are so called the jumbo elephant. Later on, you'll bring lots of photos with lots of elephants. Even we have lion, we have cheetah, and all the big fights. So with that, you'll have adventured. So this is the type of vehicles we use. We have Land Cruisers. This is the type of Land Cruiser you are going to use. When doing game drive, you can stand, then you take photos while on top. This is the best vehicle we use. If you can see, it has a charging system. We have radio communication. This is the radio communication. In case of a breakdown inside the park, you can be able to be rescued. All the seats are inclining seats, very comfortable. You can switch here like a tourist. Very comfortable, very clean cars, if you can see. If you are alone, don't be afraid of visiting Kenya, because in my office I do have daily departures group joining. Group joining, it means you can share the transport. I give you the price, the most budget that you'll be able to afford for safari. So you should not say you can't afford a tour to Kenya. A tour to Kenya, it will be expensive if you take it private. But if you come a family of 5 or 6 people or 4 people, I can give you a discounted price, because I do have my own vehicles. In Masai Mara, I have my own campsite called Mitimingi. In Amboseli, I have my own campsite where we are right now, Nyati Safari Camp. From here, we will go to the restaurant. Then from the restaurant, we go to the room, so that you can see how I'm equipped with all the facilities to make a affordable, pocket-friendly holiday. Hello. Hello. You know, they are our future kings. So we have to give them first priority to pass. Yeah. Yes. Okay. Hello, Rahul. Yeah. So this is our open air restaurant. In Amboseli, sometimes it's so hot. So instead of staying inside, you need to have like breakfast or dinner in an open restaurant. I do have a restaurant inside here. How are you? Good. Are you happy? Yeah. Sure. You are good, yeah? Yeah. Perfect. Good. So this is our restaurant whereby we do serve Indian food, halal food, vegetarian and non-vegetarian. You can see what we have. We have rice, we have beans, we have egg, we have sweet potatoes, we have salads. So any menu. Nice interview, yeah? Yeah. You're from which country? India. India? Yeah. And how do you like our place here? It is really good. What's really your name? Good place. Sachin. Sachin? Yes.
My name is Dennis. Nice to meet A you. pleasure to meet. Yes. Yeah, same here. Yeah. How was your game drive in Masai It Mara? was really good. I spotted all the animals. All the animals? Yeah, Your driver was Boniface, right? Your dream Correct. is still Correct. becoming true. Correct. Yes. Yes. So, perfect. Thank you for Dennis and thank you to Babun Safari. Yes. They have made my trip wonderful. Exactly. Yeah. Thank you so much, my brother. And for those who takes beer or wine, we have our minibar. What's your name, brother? My name is Gift Zawadi. Gift. Gift Zawadi, yeah. Gift Zawadi, yeah, Zawadi. Yeah, So if you can see, we do have various types of beers, but I know in India you don't drink a lot of beer. No, there are many people. You have beer in India? You have beer? Okay. Okay, pleasure. So here we are. Now we are entering to show how our rooms looks like inside. So with this one, it has two separate beds. So it will be good for those like two men sharing beds, and it's a self-contained. What I mean by self-contained is that it has a hand wash basin. It has a hot shower inside here. Good. And from the other end, we have toilets. Nyanza Safari Camp is a camp owned by private company, owned by Baboon Budget Safaris. So we do have 37 self-contained flying tents. If you can have a look, they are so called the flying tents because they are high-raised on top to avoid the insects. So that's why we decided to put them on up so that when you are inside, you feel so comfortable. And some things like rats or other small animals, we keep them away. We have a bonfire down there. Our campsite, we do have a solar system and generator power system installed in the camp. So we have light from 6 p.m. until 11 p.m. And our tents are fitted with the charging system. So you can charge your phone, your cameras inside the room. It's a budget, but we have tried to make it a little bit comfortable and modern. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात आपल्या किती जवळ आहेत हत्ती. आणि लहानपणी बाई डिस्कवरीमध्ये सगळं बघायचो नॅट जिओवर. आज डोळ्याने पाहायला भेटते.